आणि आपण फक्त अमेंडमेंट केलं आहे। ही जी भूमिका आपण माननीय उच्च न्यायालयात मांडत होतो त्यापेक्षा वेगळी भूमिका किंवा ती भूमिका थोडीशी कमी मांडून वेगळ्या भूमिकेकडे आपण सर्वोच्च न्यायालयात का वळलो हा देखील एक प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्याही संदर्भात आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका त्या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती। आणि असं असताना देखील आपण कुठेतरी आमचा कायदा हा आधी तयार केला आणि आता फक्त अमेंडमेंट आहे हे त्या ठिकाणी सांगू शकलेलो नाही। एकूणच या संपूर्ण निर्णयामध्ये थोडंसं समाधान एका गोष्टीचं आहे की किमान ज्या लोकांना मागच्या काळात आरक्षण मिळालं त्यांचं आरक्षण टिकलं आहे। मला असं वाटतं की 9/9/2020 पर्यंत ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्या सगळ्यांचं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतरचं मात्र आरक्षण हे रद्दबातल झालं आहे। आता या संदर्भात एक मोठा आक्रोश देखील आहे, परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केवळ आक्रोश करून चालणार नाही, तर आपल्याला काय मार्ग काढता येतो आणि समाजाला न्याय देता येतो याचा अधिक आपल्याला विचार करावा लागेल। आणि म्हणून राज्य सरकारला आम्ही विनंती करतो की राज्य सरकारने या संपूर्ण निर्णयाचा अभ्यास करण्याकरता एक सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ विधिज्ञांची समिती तयार करावी। त्यांनी अभ्यास करून यातनं कसा मार्ग काढता येईल आणि मराठा समाजाला न्याय देता येईल या संदर्भातली कृती करावी। आणि त्या संदर्भात त्यांनी एक रिपोर्ट तयार करून सर्वपक्षीय बैठकीसमोर तात्काळ तो रिपोर्ट ठेवावा आणि त्यानुसार एक नीट त्याची रणनीती तयार करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे। खरं म्हणजे न्यायालयामध्ये आपण न्यायालयीन लढाई लढत असतो, परंतु न्यायालयीन लढाई लढत असताना न्यायालयाचे देखील ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये गनिमी कावा म्हणतो अशा प्रकारे काही कायदेशीर देखील गनिमी कावा असतो की ज्याच्यामध्ये शेवटी वेगवेगळे वकील वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतात आणि त्यातनं आपली गोष्ट योग्य कशी आहे ती कायदेशीर कशी आहे हे पटवून देणं या संदर्भात देखील महत्त्वाच्या काही गोष्टी कराव्याच्या लागतात। मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे काही झालं असेल त्यात ते दिसलं नाही आहे, पण भविष्यात हे देखील आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल। आणि मी ज्यावेळेस गनिमी कावा म्हणतो आहे त्यावेळेस त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये। मी स्पष्ट करू इच्छितो की न्यायालयीन पद्धतीमध्ये आपल्याला आपला मुद्दा बरोबर आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं तो मांडावा लागतो आणि समोरच्या व्यक्तीचा मुद्दा चुकीचा आहे या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स आणि त्या संदर्भातले जे काही कायदेशीर दावे आहेत ते दावे आपल्याला एकावेळी चालवावे लागतात। तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार हा आता येत्या काळामध्ये होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ या संदर्भात कारवाई करावी। आणि त्याचसोबत आता हा जो काही मधला काळ आहे या काळामध्ये किमान आपण मागच्या काळामध्ये मराठा समाजाच्या हिताच्या शिक्षणाच्या स्कॉलरशिपच्या रोजगाराच्या अशा वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या, ज्या योजनांना या सरकारने आता पहिले तर निधीच दिला नाही आणि त्यानंतर दाखवण्यासारखा निधी दिला पण प्रत्यक्षात तो मिळत नाही। आता किमान जोपर्यंत यातनं मार्ग निघत नाही त्या योजना अत्यंत वेगाने सुरू केल्या पाहिजे। मग राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची योजना असेल किंवा मेरिट शिष्यवृत्तीची योजना असेल, परदेशात शिक्षणाची योजना असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही आपण काम सुरू केलं होतं आणि विशेषतः श्री नरेंद्र पाटील यांनी तळागाळात जाऊन अनेक उद्योजक त्याच्या माध्यमातून तयार केले। मला असं वाटतं या सगळ्या योजना आता वेगानं आपण या ठिकाणी केल्या पाहिजेत। या सरकारला एक विनंती आमची अजून आहे की या सरकारनं कुठेतरी आपल्या कायदेशीर संपूर्ण ज्या व्यवस्था आहेत त्या संदर्भात अधिक अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे। कारण मागच्या काळात आपण बघितलं की जवळजवळ 14-15 महिने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या सरकारनं उचित भूमिका मांडली नाही आणि केवळ तारखा घेत राहिले। त्यामुळे
निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालं आहे त्याच्यावरही गंडांतर आलं आणि तेही सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलं आणि अजूनही त्याच्यावर पुढची कारवाई या सरकारने केलेली नाही। त्यामुळे एकूणच सामाजिक न्यायाचे जे मुद्दे आहेत ते भाषणात न बोलता ते कृतीत आले पाहिजेत असं आमचं मत आहे आणि अशा प्रकारची कृती करण्याकरता सरकार जे निर्णय घेईल त्या निर्णयाला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी समर्थन देऊ, पण सरकारने कुठेतरी सिरियसली आणि सिन्सिअरली पुढे होण्याची आवश्यकता आहे असं आमचं मत आहे। मराठा समाज को जो आरक्षण महाराष्ट्र में कानून के तहत दिया गया था उसको सर्वोच्च न्यायालय ने आज ख़त्म किया है, स्ट्रक डाउन किया है। हमारे लिए ये बहुत दुखद घटना है। मैं ऐसा मानता हूँ कि पिछले समय जब हमने आरक्षण दिया तो ये केस उच्च न्यायालय में गई, हाई कोर्ट ने इस आरक्षण को वैध तय किया। उसके बाद ये केस सुप्रीम कोर्ट में, जिसमें मैं मुख्यमंत्री था तब गई, उस समय के चीफ जस्टिस के बेंच के सामने गई, लेकिन चीफ जस्टिस साहब ने, उस समय के उस बेंच ने उसको स्टे करने से मना किया। किंतु बाद में जब एक नया बेंच कॉन्स्टिट्यूट हुआ और इस सरकार के समय ये केस उस बेंच के सामने गई तो नॉर्मली अध्यादेश जो होता है, ऑर्डिनेंस जो होता है, उसको स्टे किया जाता है, पर जो कानून होता है, एक्ट होता है, उसको स्टे नहीं किया जाता। परंतु इसको स्टे मिला और बाद में आज उसको स्ट्रक डाउन किया गया। तो कुल मिलाकर इस सारे मामले में जिस प्रकार से राज्य सरकार ने ध्यान देने की आवश्यकता थी उसको राज्य सरकार ने नहीं दिया। जो एक समन्वय राज्य सरकार में और वकीलों में होना चाहिए था वो समन्वय भी हमको नहीं दिखा। कई बार राज्य सरकार के सुप्रीम कोर्ट में सीनियर काउंसिल्स को ये बोलना पड़ा कि हमको कोई इंस्ट्रक्शंस ही नहीं मिले, हमारे पास जानकारी ही नहीं है। और कुल मिलाकर आज जो फैसला आया है वो निराशाजनक है। अब हमारी सरकार से मांग है कि सरकार ने तुरंत इसके ऊपर सीनियर काउंसिल्स का पैनल तैयार करके और इसमें हम क्या रास्ता निकाल सकते हैं उसका एक पेपर तैयार करना चाहिए और सभी पक्षों को साथ में लाकर एक मीटिंग करनी चाहिए। मला असं वाटतं की मी अतिशय स्पष्टपणे सगळे मुद्दे मांडले आहेत। आता याच्यात अजून प्रश्न उत्तरांची आवश्यकता नाहीये। आई भवानीचा गजर म्हणजे